भारतीय संत समिती ही 127 संप्रदायांचा महामेरू म्हणून काम करते। कारण की धर्मशास्त्रामध्ये आपण बघत आहोत की पंचायतन जी आपली परंपरा आहे, शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सूर्य आदी परंपरेमध्ये काही ना काही मतमतांतर मतभेद आहे। पण अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातून ही पहल करण्यात आली आणि हा सर्व मतभेद नष्ट करून 127 संप्रदाय याच्यामध्ये सामील करून ही महामेरू म्हणून काम करत आहेत। आणि या संत समितीची आज नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही संतांची साधूंची बैठक होत आहे, धर्माचार्यांची बैठक होत आहे। आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने 4-5 मागण्या आम्ही सरकारपुढे मांडणार आहोत असं ठराव आता करण्यात येत आहे। त्यापैकी सर्वप्रथम मागणी म्हणजे की प्रयागमध्ये सरकारने आकडा जाहीर केला आहे की 65 कोटी लोक येऊन गेले, तर 65 कोटीपैकी एकसुद्धा मनुष्य किंवा एकसुद्धा व्यक्ती असा नाही की ज्याची इच्छा आहे की गाय कापली गेली पाहिजे। याचा अर्थ काय की गोहत्या बंद झालं पाहिजे। मग जे देशाच्या लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या म्हणते की गोहत्या बंद झाली पाहिजे, तर सरकार ही गोहत्या बंद का नाही करत आहे? तर अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये तत्काळ गोहत्या बंदी कायदा लागू करावा अशी आमची प्रथम मागणी आहे। त्याचबरोबर आज धर्मावरती आपण बघत आहोत की ज्यांचा अधिकार नाही आहे, उदाहरणार्थ राज ठाकरे असतील, जितेंद्र आव्हाड असेल, ज्यांचा धर्मावरती कोणताही अधिकार नाही, धर्मशास्त्राचे ते पंडित नाही आणि ते धर्मशास्त्रावरती बेताल वक्तव्य करतात, अशी समाजविघातक व्याख्या करतात, तर याच्यावरती बंदी आणावी, या संदर्भात कानून महाराष्ट्र सरकारने लागू करावा अशी आमची दुसरी मागणी आहे। त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती साधू संतांची सुरक्षा असेल, राहण्याची व्यवस्था असेल, शाही स्नानाचा, अमृत स्नानाचा राजमार्ग असेल, या सर्वांची सुयोग्य नियोजन हे समाजापुढे सरकारच्या माध्यमातून स्थापन आणि प्रदर्शित व्हावं। कारण की कुठेही सुसंवाद होताना दिसत नाही आहे। सरकार प्राधिकरण बनवतंय पण त्याच्यामध्ये साधू संतांना स्थान नाही आहे, तर ही फार मोठी शोकांतिका आहे। तर हे सर्व गोष्टी या ठरावातून आम्ही सरकारपुढे मांडणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।